श्री स्वामी समर्थ। हिंदू धर्मात प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व आहे। कधीकधी या सणांच्या दिवशी ग्रहांची स्थिती उत्तम असल्यास अनेक शुभयोग घडून येतात। आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेलाही असाच योग तयार होत आहे। गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा केली जाते। गुरु हाच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतो, म्हणून हिंदू धर्मात गुरुला विशेष दर्जा देण्यात आला आहे। याशिवाय आषाढ पौर्णिमा हा गुरु वेद व्यास यांचा जन्मदिवस असून हा सण त्यांना समर्पित आहे। महर्षी वेद व्यासांनी वेद आणि पुराणाची रचना केली आहे। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपूजनाचा दिवस। गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे कुंडलीमध्ये गुरुबळ असेल तर आपल्याला यश मिळते, कीर्ती मिळते आणि सुख समाधान प्राप्त होतो। गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंचा आशीर्वाद मिळून स्वतःची प्रगती करण्याचा दिवस। गुरु ग्रहाला बळ मिळवण्यासाठी सुद्धा हा एक शुभ मुहूर्त आहे। कुंडलीतील गुरुदोष असेल तर कामात यश मिळत नाही, जीवनात प्रगती होत नाही। काही ज्योतिषीय उपाय यांच्या मदतीने या दिवशी तुम्ही गुरुग्रहाचा पाठबळ मिळवू शकता। तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या घरी गुरूंना आमंत्रित करा, शुभ मुहूर्तावर त्यांची पूजा करा, अन्नदान करा, भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा। असं केल्याने गुरुदोष दूर होईल आणि तुमच्यावर भगवंताची कृपा होईल, कारण भगवंताच्या आधीही गुरुला प्रथम स्थान दिले जाते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करावी। भगवान श्रीहरी विष्णूंना फूल, फळ, अक्षदा, चंदन, पंचामृत, तुळशीची पाने, बेसनाचे लाडू इत्यादी अर्पण करावं। विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू चालीसाचं पठणही नक्की करावं। मग आरती करावी आणि त्यानंतर जीवनात प्रगती आणि सुख समृद्धीसाठी श्रीहरींची प्रार्थना करावी। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवगुरूंचे रूप मानून पिवळे कपडे, हरभरा, गूळ, हळद, तूप, केशर, सोनं, पितळेची भांडी इत्यादींचे आपल्याला ऐपतीनुसार गरीब ब्राह्मणाला दान करू शकता। असं केल्याने सुद्धा गुरुदोष दूर होतो। गुरुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे देवगुरू ग्रहांची पूजा करणं। गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूप्रमाणे गुरुग्रहाची पूजा करा आणि गुरु चालीसाचं पठण करा। तुमच्या जीवनात प्रगती होईल। गुरुदोष दूर करण्याचा आणखीन एक नवीन मार्ग म्हणजे गुरुमंत्राचा जप करा। गुरुग्रहासाठी ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करा। हा एक प्रभावी उपाय मानला जातो। देवगुरूंचा आशीर्वादासाठी गुरुदोष दूर करण्यासाठी आपल्या पूजास्थानी तुम्ही गुरुयंत्राची स्थापनासुद्धा करू शकता। त्यानंतर त्यांची नित्य पूजा करावी। गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण मंदिरात नारळही अर्पण करावं। तसेच भगवान विष्णूंची पूजा करावी। आपल्या क्षमतेनुसार दान करावं। खास करून पिवळी मिठाई आणि कपडे दान करावे। असे केल्याने सुद्धा कुंडलीतील गुरुदोष दूर होतात आणि नशिबाची साथ मिळू लागते। पैशाची कमतरता दूर करण्यासाठी सुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता। पैशाची कमतरता दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेला गरजू लोकांना चणा डाळ दान करा, पिवळी मिठाई दान करा। त्याचबरोबर विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करा, गुरुयंत्राची रोज पूजा करा। असं केल्याने सुद्धा लग्नातील अडचणी दूर होतात। विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येत असेल किंवा अपेक्षित यश मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायीची सेवा करावी, गुरूंचा आदर करावा आणि गीतेचे पठण करावे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही या उपायांपैकी कुठलाही एक उपाय करून बघा, नक्कीच गुरुबळ तुम्हाला मिळेल, गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या गुरुजनांचा आदर सत्कार करत असतो, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो। या गुरुपौर्णिमेला धार्मिक महत्त्व आहे, तसंच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्व आहे। गुरुपौर्णिमेलाही काही विशेष उपाय केले तर कुंडलीतील ग्रहदोष मजबूत होतो, ज्यामुळे नोकरी व्यवसायातल्या अडचणी दूर होतात। जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही अडचणी येत असतील, खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वस्तिक काढा आणि मग त्यावर तुमची इच्छा लिहा।
हे पुस्तक माता सरस्वतीच्या चरणी अर्पण करा. माता सरस्वती ज्ञानाची देवता आहे आणि ती सुद्धा एक महान गुरु आहे. म्हणूनच तुमची इच्छा, तुमची समस्या सरस्वतीला सांगा आणि जीवनात सौभाग्य प्राप्ती करण्यासाठी अर्थात नशिबाने तुमची साथ द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर, तुमच्या मार्गात कोणते अडथळे येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करावी. त्यामुळे सौभाग्यात वाढ होते, आपली सगळी कामं पूर्ण होतात, अडलेली कामे पूर्ण करून पूर्णत्वाकडे जातात आणि कार्यक्षेत्रात यश मिळते. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला करायचा एक खास उपाय विद्यार्थ्यांनी करायचा आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी काही अडचणी येत असतील तर हा उपाय त्यांनी नक्की करावा आणि तो उपाय आहे गुरुगीता पठण करायचा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही गुरुगीतेचं पठण केलं तर विद्यार्थ्यांना मनासारखं शिक्षण मिळेल आणि शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणखीन एक गोष्ट जी आहे ती करायची आहे, ती म्हणजे तुम्ही जर गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करा किंवा जे कोणी तुमचे सद्गुरू असतील त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप अवश्य करा. सद्गुरूंची मनोभावे पूजा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, सद्गुरूंनी दिलेल्या विचारांचा दान हे तुमच्या जीवनामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात मोठे गुरु दत्तगुरू आहेत, त्यामुळे दत्तगुरूंच्या एखाद्या स्तोत्राचं पठणसुद्धा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. तुम्हाला जर दीक्षा घ्यायची असेल, कोणाला आपलं गुरु मानायचं असेल तर त्या गुरूंकडून मंत्र घ्यायचा असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमा हा सगळ्यात उत्तम मुहूर्त आहे. आणि हो, आपले सगळ्यात पहिले गुरु असतात ते म्हणजे आपले आईवडील. त्यामुळे आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायला गुरुपौर्णिमेच्या दिवशी विसरू नका.